श्लोक 58. मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहंकारान्न श्रोष्यसि विनङ्क्षसि. अर्थ: भगवान अर्जुनाला सांगत आहेत की त्यांच्या मताप्रमाणे किंवा म्हणण्यानुसार जर अर्जुन वागला तर त्यांच्या प्रसादाने किंवा कृपेने सर्व दुर्गती किंवा अडचणी, संकटे पार करता येतात. पण जर अहंकाराने, हट्टाने भगवंताचे म्हणणे ऐकले नाही आणि केवळ स्वतःच्या मताप्रमाणे तो वागला तर मात्र त्याचा नाश होऊ शकतो. विवरण: आत्तापर्यंत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सर्व तत्त्वज्ञान समजावून सांगितले आहे आणि आता मात्र थोडी धमकी दिल्याप्रमाणे ते अर्जुनाला सांगतायत की तो जर असे अर्धवट युद्ध सोडून निघून गेला आणि भगवंताचे म्हणणे न ऐकता हट्टाने स्वतःच्या मताप्रमाणे वागला तर त्याचा नाश होईल. उलट भगवंताचे म्हणणे ऐकले तर सर्व अडीअडचणींवर अर्जुन मात करू शकेल. सर्व संकटातून त्याची सुटका होईल. दुर्ग म्हणजे जाण्यास कठीण अशी किंवा दुर्गम वाट किंवा परिस्थिती. मात्र भगवंताच्या कृपेने अशा कितीही कठीण परिस्थितीतून अर्जुनाला सही सलामत सुटता येईल. अर्जुनाने युद्ध करावे अशी श्रीकृष्णांची आज्ञा होती. खरे तर इच्छा होती, मात्र त्याला युद्ध करायचे नव्हते. आता अर्जुनाने स्वतःचे डोके चालवून युद्धातून जर माघार घेतली असती तर त्याचे बरोबर त्याच्या सर्व भावंडांचा म्हणजे पांडवांचा नाश नक्की झाला असता. शिवाय अर्जुन युद्धातून घाबरून पळून गेला अशी त्याची सर्वत्र दुष्कीर्ती झाली असती, अपकीर्ती झाली असती. अर्जुनाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने भिक्षा मागून राहायचे ठरवले असते तरी त्याचे मन शांत बसले नसते. मागची वाईट परिस्थिती, वनवास, अज्ञातवास, पत्नीची विटंबना, सर्वांचा झालेला अपमान या आणि अशा अनेक गोष्टी त्याला सततच आठवत राहिल्या असत्या. त्याचे मन शांत राहिले नसते आणि जर मन शांत नसेल तर हातून भलतेच कुठले तरी विपरीत कर्मसुद्धा झाले असते आणि मग त्याची आणखीच नाचक्की झाली असती. आता समोर उभे राहिलेले युद्ध सत्यासाठी आहे, दुष्ट कौरवांच्या नाशासाठी आहे. त्यांच्यासारख्या पापाचरणी लोकांना शासन करणे हे क्षत्रिय म्हणून अर्जुनाचे कर्तव्यच होते. ते त्याने टाळले असते तर पापी लोकांना प्रोत्साहन दिल्यासारखे झाले असते व समाजात अशा लोकांची संख्या वाढत गेली असती आणि या सर्वाचा दोष व पाप सुद्धा अर्जुनाच्याच माथी आले असते. मग मृत्यूनंतरही त्याला सद्गती मिळाली नसती. या कर्माचे वाईट फळ त्याला निश्चितपणे भोगावेच लागले असते. या सर्व गोष्टींची जाणीव करून देत श्रीकृष्ण अर्जुनाला तुझा नाश होईल अशी भीतीसुद्धा आता दाखवत आहेत आणि ते खरेसुद्धा होते. मात्र नियतीने नेमून दिलेले युद्ध त्याच वेळी करणेसुद्धा महत्त्वाचे होते, कारण एकदा का ती वेळ निघून गेली तर मग त्या कोणत्याही गोष्टीचा उपयोग होत नसतो. मात्र अर्जुनाने श्रीकृष्णाची आज्ञा पालन केली, त्याचे सांगण्याप्रमाणे 100% भरोसा ठेवला तर भगवान श्रीकृष्ण त्याला सर्व अडचणीतून, संकटातून सोडवण्याचे आश्वासनसुद्धा देत आहेत आणि यापूर्वीचा पांडवांचा असा अनुभवसुद्धा आहे आणि तो लक्षातसुद्धा अर्जुनाने घेतला पाहिजे. तसेच यापूर्वी विश्वरूप दर्शन देताना सुद्धा भगवंतांनी सांगितले होते की द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, जयद्रथ अशासारख्या वीरांबद्दल अर्जुनाने अजिबात भीती बाळगू नये. कारण भगवंतांनी त्याला असं सांगितलं होतं की द्रोणाचा पाडू न करी, भीष्माचे भय न धरी, कैसेनी कर्णावरी परजू हे न म्हण. येथ कोण उपाय जयद्रथा कीजे, हे न चिंतू चित्त तुझे. या सर्व गोष्टीमध्ये त्याला भगवंताचे संपूर्ण सहकार्य होणार होते आणि म्हणूनच त्याने आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन करायलाच हवे होते. कर्तव्य म्हणून समोर उभे राहिलेले युद्ध करायला पाहिजे. येथे सर्व दुर्गाणी तरिष्यसी असे आश्वासन किंवा अभय भगवंतांनी दिले आहे. याचा अर्थ असा आहे की भगवंताच्या कृपेने अर्जुनाला कोणतेच पाप लागणार नाही, कोणतेही बंधन राहणार नाही. म्हणूनच त्याने अगदी निश्चंक होऊन युद्धाला सज्ज व्हायलाच हवे.
भक्ताचे काम भगवंताचा आश्रय घेणे आहे, त्याचे चिंतन करणे आहे. मग त्या भक्ताचे सर्व काम फक्त भगवंतच करतात, त्यांच्यावर विशेष कृपा करतात. म्हणजेच योगक्षेमं वहाम्यहम हे वचन ते निश्चितपणे पूर्ण करतात. इथे आपण थांबूया.